त्यांची शौर्यगाथा आणि नेतृत्व गुण शिवरायांसाठी प्रेरणादायी ठरले। जिजाऊ म्हणजे एक आदर्श माता। त्यांनी शिवाजींना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील कथा सांगून धर्म, नीतिमत्ता आणि पराक्रमाचे धडे दिले। त्या शिवाजींना नेहमी म्हणायच्या, परकीयांचे राज्य मोडून स्वराज्य स्थापन करायचे आहे। या शब्दांनीच शिवरायांच्या मनात स्वराज्याचा पाया रचला। लहान शिवाजी म्हणजे चैतन्याचा झरा। तलवारबाजी शिकताना, घोडेस्वारी करताना किंवा मित्रांसोबत गड किल्ल्यांच्या लढाया खेळताना त्यांची युद्धनीती बालपणातच फुलत होती। दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिस्तबद्ध जीवनशैली, राज्यकारभार आणि रणकौशल्य शिकले। त्यांच्या बालपणात दिसणारी हुशारी आणि साहस पुढे त्यांच्या पराक्रमाचे कारण ठरले। जिजाऊंनी एकदा शिवाजींना सांगितले होते, राजा हा न्यायप्रिय असावा। तो केवळ आपल्या जनतेचे रक्षण करत नाही, तर त्यांच्या स्वाभिमानाचीही काळजी घेतो। या विचारांनीच शिवरायांच्या मनात लोककल्याणकारी राज्याचे स्वप्न जागृत झाले। लहान शिवाजींनी जिजाऊंकडून पहिल्यांदा स्वराज्य हा शब्द ऐकला। त्या शब्दाने त्यांना नवा जोम दिला आणि त्यांच्या स्वप्नांचा प्रारंभ झाला। मित्रांनो, शिवाजी महाराजांचे बालपण म्हणजे एका युगाचा आरंभ होता। जिजाऊंच्या प्रेरणांनी आणि शहाजीराजेंच्या पराक्रमाने शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाला गती दिली। पुढील भागात आपण पाहू, शिवाजी महाराजांनी कसे पहिले किल्ले जिंकले आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला पायरी चढली। तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भवानी, जय शिवाजी।